या निवडणुकीत ना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचाच आहे. कांद्याला भाव नाही, ऊसाला भाव नाही. मला सांगा 10 वर्षापूर्वी सोन्याला काय भाव होता? आज सोन्याला काय भाव आहे? 10 वर्षापूर्वी कांद्याला काय भाव होता? शेतीमाल सगळाच. फॉर एक्झाम्पल याचं जरी तुम्ही मूल्यमापन केलं तर मग शेतकरी का नाही दिवसेंदिवस अजून गरीब होणार? आणि राजकारण तर सगळ्या जनतेच्या डोक्यावरचं आहे सध्याच. कोण कुठं येतं आणि कोण कुठं जातं. जे सोयीचं राजकारण झालं आहे, सोयीचं खुर्चीचं पैशाचं राजकारण झालं आहे. राजकारण म्हणजे एक प्रकारची ती समाजसेवा असते सर. तुमचा राजकारणामधला उद्देश समाजसेवेचा राहिलेलाच नाही ना. पैसा हाच उद्देश राहिला, सत्ता खुर्ची हाच उद्देश राहिलेला आहे. त्यामुळे कोण कुठं आलं, कोण काय आलं, काय नावं घेण्यात काही मतलब पण नाही. घर शहराचं म्हटलं तर MIDC आहे, त्याच्यानंतर बाजारपेठ जशी तशी जी ती वाढत नाही. त्याच्या एवढे म्हणजे खासदार 15-20 वर्षापासून ते खासदार साहेब आहेत. गुण म्हणजे त्यांच्याकडं जर गव्हर्नमेंटचं 7 जिल्ह्याचं त्यांच्याकडं काम होतं, 7 जिल्हे त्यांच्या अंडर होते, तर त्यांच्याकडं ते कॅपेबिलिटी होती म्हणून तर त्यांना त्यांच्यावरच्या सिनियरनी ती जबाबदारी दिली असेल ना. कसं आहे साहेब, दोन्हीकडं जर प्रबळ जे पक्ष आहे त्यांच्याकडे जर OBC उमेदवार त्यांनी उभाच नाही केला तर ते OBC लोकांना कसं सांगू शकत नाही ना. आणि सांगितलं तरी जनता ऐकणार नाही ना त्यांचं. जनता एवढी वेडी नाही आहे. किंवा मराठ्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली, एवढे मोठे मोर्चेतले जर नेता येऊन सांगतो मला मतदान द्या, ते एकही ते चुकीचं आहे. त्यामुळं ते सांगणार पण नाही, जनता पण ऐकणार नाही. सगळी जनता आपोआप ही खेडकरांच्या मागे गेलेली सध्या. फक्त कोणी बोलत नाही. ही एवढी दडपशाही भांडवलशाही म्हणून लोक बोलत नाही, हाच फरक आहे. पण लोक 100% वैयक्तिक ठिकाणी आपण बसलो किंवा आमचं नाव ना घेऊ पण आम्ही तुमच्याबरोबर आहे उघड लोक बोलतात, पण ते मीडियासमोर येत नाही. आणि कसं असतं ज्याच्या त्याचा प्रश्न असतो पाडलेला, त्यामुळे ते लोक नाही बोलत नाही. पण OBC समाज हा 100% खेडकरांच्या मागे आहे, यात तीळ मात्र शंका नाही. कसं असतं सर, चांगले लोक राजकारणात येत नाही ही समाजात बऱ्याच वर्षापासून खंत आहे. मग खेडकर साहेबासारखे IAS अधिकारी आले तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे समाजाने, असं मला वाटतं. या चिन्हासमोरचं बटन दाबा व श्री दिलीप भाऊ खेडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती. त्यांचा अनुक्रमांक आहे 9, चिन्ह आहे चहाची किटली. मी सर्व उभी जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की खेडकर साहेबांना निवडून द्यावं.